उद्धरतुं भवसागरे पतितान् जीवान् सदा दुःखितान् दध्रियो प्रतिमां कृपापरवश चैतन्यमूर्ति परां कैवल्याध्वनिनागदेव प्रवर शान्तकृतो येन च देवो चक्रधरो शरणं नन्तो दिशं पातु मम नन्तो दिशं पातु मम श्रीगोपाल कृष्ण भगवान की जयतु मंगल रूपा जयतु मंगल रूपा जयतु मंगल रूपा जयतु मंगल रूपा नटनागर श्री चक्रधरा नटनागर श्री चक्रधरा जयतु मंगल रूपा जयतु मंगल रूपा जयतु मंगल रूपा तुझी अनंता होनी हे भगवंता अव्यक्तची तुझी अनंता व्यक्त होनी हे भगवंता दे दर्शन मज कमलाकांता दे दर्शन मज कमलाकांता सकल जीवांचा उद्धारक तू सकल जीवांचा उद्धारक तू हा जीवकी अतम तुझी द्वारा हा जीवकी अतम तुझी द्वारा जगतु मंगल मंगल रूपा जगतु मंगल रूपा जगतु मंगल मंगल रूपा संगती तुझी कृपा समनती तुझी हाती गंगोत्री तुझी कृपा जमनती वत्सलतेची अखंड सरिता वत्सलतेची अखंड सरिता नित्यमोक्तीची नादी नित्यमोक्तीची नादी या विश्वाचा तो निर्माता या विश्वाचा तो निर्माता या विश्वाचा तो निर्माता
सदा सदा जगतो मंगल रूपा जगतो मंगल रूपा मंगल रूपा चुकलो मी लीला वर्णनी जरी चुकलो मी लीला वर्णनी आज्ञानी जीव तव मानोनी आज्ञानी जीव तव मानोनी भक्ती सुमने तुला अर्पणी भक्ती सुमने तुला अर्पणी शरण आलो मी तव चरणी शरण आलो मी तव चरणी देई कृपेचा तारा जगतो मंगल मंगल रूपा जगतो मंगल मंगल रूपा जगतो मंगल रूपा जगतो मंगल रूपा शिवेवार कृष्ण भगवान की जय दत्तात्रेय भगवान की जय श्री चक्रपाणि भगवान की जय श्री गोविंद प्रभु भगवान की जय सर्वत्र श्री चक्रप्रभु भगवान की कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या अमृतमय लीळांचं आपण श्रवण करत आहात. गेल्या 5 दिवसापासून ही कथा चालू आहे. आजचा 6वा दिवस. अमृतमय अशा प्रकारच्या लीळांचं श्रवण करण्यासाठी अनेक संत महंत तपस्विनी माता भगिनी या कार्यक्रमाला आलेत आणि हा सुवर्ण महोत्सव, या सुवर्ण महोत्सवाच्या प्रसंगी दररोज आपल्याला एक एक अधिकरण भेट देण्यासाठी इथे येतात. आजच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय पातुरकर बाबाजी जमी बाबांनी आपली इथे उपस्थिती लावलेली आहे. आपलं देवपूजच आहेत आणि दुसरे देवपूजा वंदन जे झालेलं आहे दिवाकर बाबाजी अंकुळेकर बाबांचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु देवपूजा त्यांनी पाठवलेली आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सर्वच मठमंदिरातील साधू संत तपस्विनी माता भगिनी प्रतिष्ठित महंत ईश्वराधिष्ठित संत सद्भक्त बंधू भगिनी परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या काल आपण विवाह सोहळा संपन्न केला. चांगदेवला भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि भगवंताला वाटे लावत आग्रह केल्यामुळे देवकीच्या आग्रहात वसुदेवाच्या आग्रहात भीमक राजा द्वारकेला एकदा गेलेला. त्यांनी यांना पाहुणचार केलाय, यांनी त्यांना पाहुणचार केलाय. त्यांचं वराडीक झालं, यांचं वराडीक झालं, वेगवेगळे पदार्थ. इथे चांगदेवला महाराष्ट्रीयन पदार्थ संपूर्ण त्या गुजराती लोकांना, म्हणजे गुजरात मध्ये आहे द्वारका म्हणून म्हणतो गुजरात, त्यांनी त्याच अभ्यागत केलेली आहे.
आणि जेव्हा द्वारकेला ही मंडळी पोहोचली, मग तिकडचे पदार्थ त्यांनी यांना खाऊ घातलेले आहेत. आता काय पदार्थाची रेलचेल असते नाही का. आता दररोज वेगवेगळे पदार्थ चालले. नवीनच नाव ऐकलं मी, म्हणजे पहिल्यांदा माझं वय 58 वर्ष. परवा दिवशी आलती पंक्तीला, काय म्हणे राजा राणी. राजा राणी आले बाबा, राजा राणी घ्या. थोडस मोठी गंमत असते, कोणीकडे कशाला काय म्हणतील सांगता येत नाही. म्हणलं ते जिरा आहे आमचे श्रीप्रभू बाबा, ते वृद्धपूरला त्यांची बाई म्हणते आपली आऊसा नाही का, आबाईसा. देवाला उपहार केला, म्हणले जी धिरडे करू. देव म्हणले करा. आणि मग त्या बाईने धिरडे केले आणि देवाला धिरडे वाटले. देव म्हणले मेली जाय म्हणे, हा आयता होय म्हणे, हा धिरडा नव्हे म्हणे. आता विदर्भात त्याला आयता म्हणतात, इकडे त्याला धिरड म्हणतात. ती म्हणली देवा याला आमच्याकडे धिरडच म्हणतील. अवघड गोष्ट आहे. आता देव म्हणतात नाही मेला, मला धिरडा पाहिजे, मला आयता नाही चालत म्हणे, आयता नको, आम्ही नेहमी खातो म्हणे आयती. आता काय करावं, तिला काही सुचना. काय करावं विचार केला, काय करावं. शेवटी साखरेचा पाक केला, त्याच्यात ते धिरड बुडवलं आणि ते देवाला वाढलं. जी म्हणे हा हे धिरड आहे, आता हा मेला आत्ता होय म्हणे, आता घ्या. अवघड देव श्रीप्रभू बाबाची तिथं काय, तिथं काही कोणाचं काही चालत नाही. चक्रधर भगवंत कमी जास्त चालून घेतील, पण श्री प्रभू बाबा तिथे मात्र सगळं नियमान, ज्याचं काम त्यानंच केलं पाहिजे. दुसऱ्यानं जर गडबड केली का देव त्याला खवळायचे, जमत नव्हतं अजिबात तिथं जमत. अशा प्रकारची गोष्ट. पदार्थ वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पदार्थ. तुम्ही जर नांदेड जिल्ह्यात गेलात ना, आता इकडच्या मंडळीला माहित नाही, पण जे कोणी नांदेड साधू संतांना माहितीये, तिकडे गेले की तिकडे गुळाची पोळी करते. मग गुळाची पोळी तुम्ही म्हणसाल बाबा हे काय नवले गुळाची पोळी, तर आम्ही करतो, आम्ही खातो. तसं नाही, तुम्हाला करता येत नाही, खाता येत नाही. ती कशी असते माहिती का, गुळाचं पाणी करते पाक, आणि मग चपाती लाटते, तिला दुमटवते अशी, आणि तिचं काठ बंद करते, मोडून टाकते करंजी सारखं. एक तोंड ठेवते आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकते. आलं का लक्षात. तोंड बंद करते आणि मग ती भाजते तव्यावरती. भाजल्यानंतर मग ती ताटात वाढते. आता आपल्यासारखं जर गेलं, वाटी रिकामी, वाटीत काही नाही, पोळी ठेवली आपण, ते खायचं काय सोबत, नुसती पोळीच ठेवली. पण तिकडचा माणूस, आता काही माणसं हुशार असते, हा माझ्यासारखं येड लगेच ती पोळी मोडून सगळ्या ताटात गुळवली. पण काही हुशार असतात, तिकडच्या माणसानं खाल्ल्यावर आपण खाऊ. मग ते तिकडच्या माणूस काय करतो, ते असा कोणा मोडतो आणि ते सगळं पाणी गुळाचं गोड एकदम पाक तो वाटीमध्ये घेतो आणि मग त्याच्यासोबत खातो. मग इकडचा म्हणतो हा असं आहे होय, मग ठीक आहे. ही गंमत असते मोठी. पदार्थ वेगवेगळे पदार्थ असतात. आणि आता तर एवढे पदार्थ निघाले, मंचुरियन पदार्थाचे नाव. आता काय पदार्थ आहे बाया. कोणीतरी मला म्हणलं बाबा मंचुरियन खा, म्हटलं नको, अजिबात नको. मला पाहिल्या मला असं वाटलं खडुळीचा गू जमा केलाय. नको रे बाबा, मला नको म्हणले, तुम्हीच खा, आपल्याला अजिबात नको. अवघड गोष्ट. अहो मला सांगा, एवढे चांगले चांगले भारतीय पदार्थ असतात ना, ते कुठून आणतात काय माहिती नाही. ते विदर्भात एका ठिकाणी गेलो, ते म्हणले नामदेव चावल. म्हणलं चावल नाही, नामदेव चावल, त्यालाही नाव आहेत का, नामदेव चावल, सखाराम चावल, तुकाराम चावल, अवघडच आहे म्हणले. त्याने नामदेव चावल काय असते बघितलं कसं बनवतात. काय नाही, भातच असतो, त्याला परतवतात आपल्याकडे जसं परतवते ना शिळा भात, फोडणी द्यायची भाताला, झाले नामदेव चावल. म्हणलं वा क्या बात आहे. अवघड गोष्ट आहे. कुणीकडे तरी फुलोरा असतो. फुलोरा माहितीये, मला वाटतं बहुतेक पुण्याच्या जवळच असतो काय की फुलोरा, का खानदेश मध्ये असतो. खानदेश मध्ये फुलोरा. चपाती काय करतात, गरम चपाती, तिचं बारीक कुटके करतात मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये जसे कुटके शिळे करतो ना आपण, ते गरम ताज्या चपातीचे कुटके करतात आणि खातात, आणि त्याला म्हणतात फुलोरा.
फुलोरा काय बांगड्या आम्ही वर लटकवलेला पाहिला बा तेव्हा, अष्टमीला लटकवतात फुलोरा. हे वेगवेगळे पदार्थ येतो काय सांगा तुम्हाला, आणि त्याचे नावही वेगळे. तिकडे एकदा गेलो सोलापूर जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो, जेवायला बसलो. बसल्यानंतर ती बाई काय म्हणती, बाबा चटका देऊ का? मी मला बापो घाबरलो मी, नको बाई मला नको चटका पिटका म्हणलं, मला जे आहे ते भरपूर झालं, मला काही नको, मी जेवतो लगेच जातो कीर्तनाला. आता मलाही काही कळलं नाही तिला काय म्हणायचं, तिलाही काही कळलं नाही मी काय म्हणलो ते. तितक्यात घर मालक आला, म्हणे बाबा जेवायला बसले, बरं झालं मी उशीर आलो, जरा चांगलं झालं म्हणले, वाढ म्हणे जेवायला, मला पटकन मलाही कीर्तनाला जायचं. बसलं ती जेवायला, मग ती त्याला म्हणती चटका देऊ का तुम्हाला? ते म्हणे हा चटका आण म्हणे, चटक्याशिवाय जमत नाही आपल्याला. काही बेसरम माणूस आहे, चटके घेतो तरी जेवताना, अवघडच काम यायचं. आता त्याने आणले तिथं बाईने चटका, काय होतं माहिती का ते? ठेसा. मी पाहिलं त्याच्याकडे, अरे वा म्हणलं, याला चटका म्हणते बाई, मला पण चटके द्या म्हणलं तुम्ही. अवघड पदार्थाला कुणीकडे काय नाव असन सांगता येत नाही, वेगवेगळे नाव. नागपूरकडे गेलो एकदा, आणि ते माझी शिकी नाही, आणि म्हणे बाबा तुम्हाला चिली पनीर खाऊ घालते म्हणे. म्हणजे काय भंगड आहे चिली पनीर, आपण काय खाल्लेले नाही असले पदार्थ, अवघड गोष्ट आहे. आम्ही आपले म्हणजे गरीब कामं, आमचे गुरुजी म्हणजे काय शिळ्या भाकरी खाणारे माणसं. आता पदार्थही लय झाले हो. मग शेवटी ते म्हणलं बाई काय करायचं ते कर, म्हणजे बाबा स्पेशल तुमच्यासाठी करते. तिने केलं, ते केल्यानंतर मी खाल्लं, रात्रभर ते बाहेर पडे ना, आतमध्ये मी राहीन, रातभर झोप नाही. दुसऱ्या दिवशी मग म्हणे बाबा चिली पनीर छान घालता ना, म्हणलं बाई पुन्हा करू नको, इतकं चांगलं घालतो. तिला विनोद कळला, ती म्हणे बाबा खाऊन आवडलं नाही तुम्हाला? मला अजिबात आवडलं नाही. नको बाई म्हणलं, ऍसिडिटी झाली ती, काय करायचं. असे अनेक पदार्थ असतात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे पदार्थ आहेत सगळे, इकडचे पदार्थ तिकडं, तिकडचे पदार्थ इकडं, पाहुणे मंडळी खूप झाली. मग आता काही पंक्तीमध्ये दाबून खाणारे असतात माझ्यासारखे, दाबून अगदी. एक जण होत ते असं सप्ताह चालू, आणि आलं सप्त्यामध्ये दाबून खाल्लं त्यांनी गुलाबजामुन. किती खावा माणसानी, पोट आपलंय. गुलाबजामुन पंक्तीवाल्याचे त्यानं भरपूर आणले, त्यानं काय असं थोडं खा बाबा तुम्ही. मग ते पार इथं गळ्याला येईपर्यंत त्यांनी खाल्ले. चपाती खाल्लीच नाही, भात खाल्ले नाही, भजे नाही, पापड नाही, कुरडया नाही, सार नाही, काहीच नाही, नुसते गुलाबजामुन आणले. आता ती जड असत, ती पोटामध्ये लागलं नाही करायला गडबड. मग गडबड करायला लागल्यानंतर ही या कुशीवर त्या कुशीवर, त्या कुशीवर त्या कुशीवर, कथा संपली, रात्री ते लागले इकडे तिकडे करायला. मग त्याच्या शेजारी होता एक माणूस, ते म्हणला ते मरतय म्हणला तडफडून. असं कोणाला तरी विचार, आमले गाडी आणा नारायणगावला घेऊन जाऊ, याला वाचू म्हणजे, चांगला माणूस आहे. डॉक्टरकडे नेलं, रात्रीची वेळ, डॉक्टरच्या दारावर थाप दिली, त्या दवाखान्यावरती उठलं होतं तरी. ते म्हणे काय झालं इतकं उशिरा? काय म्हणे इमर्जन्सी केस आहे. काय झालं म्हणजे? असे पोट दुखू राहिले, असं बघितलं पोट असं टम फुगलंय एकदम. त्याला विचारलं काय खाल्लं, त्याला बोलता बी येईन, लक्षात ठेवा. मग ते म्हणे मला शेजारीने सांगितलं, म्हणले हे आणि गुलाबजामुन खाल्ले तुम्ही इतके. तेवढं तर खाल्लं, त्याला काय करावं, सज्जन माणूस आहे, वाचवावं म्हणले. इथं सप्त्यात नाही मेला पाहिजे, घरी जाऊन मरू नका तिकडं, इथं फालतू कार्यक्रम बंद पडल ना. म्हणले ठीक आहे काय हरकत नाही. त्यानं कॅप्सूल दिली, त्याला सांगितलं ही कॅप्सूल याच्या गळ्याच्या खाली उतरली की म्हणले हे अगदी दुरुस्त होतंय. ठीक आहे म्हणले हरकत नाही. आता कॅप्सूल तर दिली, पण ते काय म्हणते मला वहीन पेन द्या पेशंट. मग त्याला वहीन पेन दिले, त्यानं लिहिलं त्याच्यावर त्या कागदावरती की कॅप्सूल जाण्याजोगती जागा जर शिल्लक असती तुम्ही अर्धा गुलाबजामुन अजून नसता का म्हणे खाल्ला. आता केवढी कटकट आहे, कठीण काम आहे. संत फार सुंदर वर्णन करतात सुभाषितकार. अजीर्णस्य विषम अन्न, वृद्धस्य तरुणी विषम, अनाभ्यास्य विषम शास्त्र, संन्यासम विषयम विष. अनाभ्यासी माणूस आहे, ज्याला अभ्यासाचा कटाळा येतो त्याला शास्त्र विष आहे. ज्याला अजीर्ण झालं त्याला अन्न विष आहे. अजीर्णस्य विषम अन्न, वृद्धस्य तरुणी विषम. वृद्ध माणसासोबत
तरुणीचं लग्न लावणं त्याला विष आहे. अनाभ्यास विषम शास्त्र आणि संन्यासम विषयम विष. संन्यासी माणसाला विषय हा विष आहे, लक्षात ठेवा. विषयाकडे बघू सुद्धा नये. संन्यासी माणसानं बघितलं की माणूस मरतोय, इतका अवघड गोष्ट असते. पण पदार्थाची रेलचेल तुम्हाला सांगतो, एवढी रेलचेल की सगळे वराडिक जे होतं सगळं खूप झाले आणि भीमक राजा निघून गेला. यानंतर रुक्मिणी देवी जी आहे ना, अशी बाईच पाहिली नाही मी. चिंतन करत असताना माझ्या लक्षात आलं, रुक्मिणी परत कधी माहेरी गेलीच नाही. कमाल आहे ना, परत कधीच नाही. कशी स्त्री असेल? परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या 7 स्त्रिया बाकीच्या पट्टनायका, त्यांचं भरण पोषण, त्यांची जबाबदारी. 16,100 स्त्रिया भगवंतांनी त्या आणलेल्या आहेत भमासुरांकडून. त्यांची जबाबदारी, कोणाला काय पाहिजे, काय नको, काय हवंय, सगळं रुक्मिणी देवी पाहते. कारण तिचं हृदय फार मोठं आहे. ती विचार करते, माझा देव जगत पिता आहे, जगाचा पिता आहे, अनंत ब्रह्मांड नायक आहे. मग त्याच्यावर प्रेम करणारी माणसं खूप आहेत ना. मग तो माझ्या वाट्याला कसा येईल? नाही, माझा देव खूप मोठा आहे. म्हणून त्याची जी प्रिय आहेत ना, जे त्याच्यावर प्रेम करतात कृष्णावरती, मी त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे, काहीच अडचण नाही. आणि म्हणून सगळं ती करते रुक्मिणी, सगळं करते. आलं का लक्षात? तिच्याकडे खरं तर स्वागताध्यक्षच बनलेली आहे रुक्मिणी. द्वारकेत गेलं आणि स्वागताध्यक्षाचं पद तिच्याकडे. कोणी आलं की त्याचं स्वागत करायचं, कोणी आलं की त्याचं स्वागत करायचं. 7 पट्ट राण्याचं स्वागत केलं. या 16,108 आल्या, प्रत्येकीचं स्वागत केलं. अवघड केली, विचार जर केला. ऐका, इतका सुंदर चालू आहे तिथे. आणि इकडे परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण द्वारकेची घडी व्यवस्थित बसवतात. इकडे 5 पांडव, या 5 पांडवाकडे भगवंत येतात मध्य भारतामध्ये. आणि मध्य भारतात येऊन इथे भगवंत राजकारण करतात, पांडवांना न्याय मिळवून देतात. लक्षात ठेवा. आता पांडव सख्य होते, त्यांचे नात्यातले होते, म्हणून न्याय मिळवून दिला का? असा अर्थ नाहीये. नात्यातला तर जवळचा, सगळ्यात जवळचा कोण आहे? मामा. त्याला मारलं भगवंतानी. विचार करा. अजून दुसरा जवळचा आहे शिशुपाळ, त्याचाही भगवंतानं वध केलेला आहे. म्हणजे जवळचा, आपला, परका असा भेदभाव नाही भगवंताकडे. जो देवाचा ऐकतो, जो देवाच्या वचनावरती चालतो, तो देवाचा. आणि हा धडा आहे भगवंताचा. आणि म्हणून पांडवांचं संरक्षण भगवंत करतात. कुंती मातेनं सांगितलं, परब्रह्म परमेश्वरा भगवंता. एकदा भगवंत खुश झाले, कुंती मातेला विचारतात, आत्या तुला काय पाहिजे सांग ना, मी द्यायला तयार आहे. कुंती माता काय म्हणते? देवा, भगवंता मला दुःख दे. वेडी आहेस का ग आत्या, दुःख मागतेस? भगवंत म्हणतात, तू वेडी आहेस? ती म्हणते, देवा मी वेडी नाही, मी शहाणी आहे. म्हणजे का? दुःखामध्ये तुझी आठवण येते मला. सुखामध्ये येणार नाही, पण दुःखामध्ये आठवण येते. आणि म्हणून मला सतत दुःख दे. म्हणून तिला सतत दुःख आहे, लक्षात ठेवा. तिनं मागितलेलं आहे, म्हणून पांडव दुःखामध्ये आहेत. पांडवांना भगवान गोपाल कृष्णाची साथ आहे प्रत्येक गोष्टीची. जब कोई नहीं आता मेरी शाम आती है, जब कोई नहीं आता मेरी शाम आती है, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, जब कोई नहीं आता, जब कोई नहीं आता मेरी शाम आती है, जब कोई नहीं आता मेरी शाम आती है,
मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं। चलती है पतवार नहीं होती, नैया चलती है पतवार नहीं होती, किसी और की मुझको दरकार नहीं होती, मैं डरता नहीं रास्ते, मैं डरता नहीं रास्ते सुनसान आते हैं। मेरे दुख के दीवाने बड़े काम आते हैं, बड़े काम आते हैं, अब कोई नहीं आता, कोई नहीं आता, मेरे काम बड़े काम आते हैं, मेरे दुख के दीवाने परब्रह्म परमेश्वर जेव्हा प्रसन्न होतात ना, तेव्हा मागताना मागणाऱ्याला मागताही आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला मागता येत नसेल तर मग परमेश्वराला प्रसन्न होऊन काही फायदा आहे का त्या गोष्टीचा? इको कमी कर दादा, माझा इको कमी. हॅलो. मग त्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वर परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण प्रसन्न होतात आणि तिला म्हणतात की आत्या तू माग. तर तेव्हा ती दुःख मागते परमेश्वराला, हे भगवंता मला दुःख दे, कारण या दुःखातून मला तुझी आठवण येईल, सतत तुझी आठवण येईल. परब्रह्म परमेश्वर मध्य भारतामध्ये येऊन भगवान गोपाल कृष्ण पांडवांना साथ देतात, पांडवाला न्याय मिळवून देतात. कौरव आणि पांडव महाभारतामध्ये त्याचं वर्णन फार सुंदर आलेलं आहे. आपण भागवत कथा घेतोय, त्याच्यामुळे जिथे जिथे कृष्ण आहेत तिथे तिथेच आपण त्याचा विचार करतो आहे. आपण महाभारत लावलेलं नाही, भागवताचा विचार करतोय. आणि म्हणून पांडवांच्या जन्मापासूनच्या कथा आपण बघणार नाही आहोत. तरी पांडव हे कुंतीचे पुत्र, 5 पुत्र पंडू राजाचे. खूप मोठी लंबी कथा आहे त्यांची. जेव्हा भगवंताची त्यांची भेट होते पहिल्यांदा, तेव्हा कुंती माता सांगते हे तुझे भाऊ आहेत, आत्ते भाऊ आहेत. आणि काय आकर्षण माहित नाही, परंतु भगवान गोपाल कृष्णाकडे हे 5 पांडव आकर्षित होतात. आणि जो भगवंताकडे आकर्षित होतो ना, जो देवाकडे जातो, लक्षात ठेवा, भगवंताकडे जातो तो प्रपंचापासून आपोआप दूर होतो. आणि जो प्रपंचाकडे सरकतो तो भगवंताकडून आपोआप दूर होतो. लक्षात घ्या, नियम आहे तो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला नियम आहे सूत्रामध्ये. तुम्हाला परमेश्वराकडे जायचंय का प्रपंचाकडे जायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला नेमकं कुणीकडे जायचं आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण जेव्हा या 5 पांडवांना मदत करतात, त्या 5 पांडवांची फार मोठी गंमत आहे, तुम्हाला सांगतो. सगळे मंत्राच्या सामर्थ्याने झालेले आहेत. कुंती माता या 5 पांडवांना घेऊन येते जेव्हा हस्तिनापूरला, तेव्हा हस्तिनापूरच्या राज दरबारामध्ये कुंतीचं स्वागत होतं. आणि कुंतीचे जे पती आहेत 5 पांडवाचे पिता पंडू राजा, या पंडू राजाला
हा तिथेच शाप मिळालेला असतो, म्हणून तिथेच तो मरण पावतो जंगलामध्ये. तो मेल्यानंतर हा सगळा परिवार येतो. माद्री नावाची दुसरी स्त्री आहे, दुसरी पत्नी आहे पांडुराजाची, जी कुंतीची सवत आहे. तिला तिथेच ती सती जाते आणि तिच्या 2 मुलांना घेऊन ही वापस येते. तिचा एक अगोदरचा पुत्र असतो. ऋषींनी मंत्र दिलेले असतात आणि ती कौमारी अवस्थेमध्ये त्या मंत्राचा उच्चार करते आणि सूर्य तिच्या समोर येतो.